मुंबईत धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलाय। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर आता साकी नाक्यातही मोठं झाड कोसळल्याची घटना घडली। शिवप्रभा बिल्डिंग समोर झाड कोसळून 4 दुचाकींचं मोठं नुकसान झालं। सुदैवाने शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेनंतर स्थानिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। याच पार्श्वभूमीवर ऐकूया स्थानिक नगरसेवक विजेंद्र शिंदे काय म्हणाले। नाही, खरं तर यावेळेस ज्या पद्धतीने आपण दरवर्षी झाडांची छाटणी करतो त्या पद्धतीने थोड्याफार प्रमाणात त्यामध्ये फरक पडलेला आहे आणि त्याला कारणीभूत अशी बरीच काही कारणं आहेत। त्यामध्ये काही कारणं अशी आम्हाला सांगितली गेली की ते जे काही कंत्राटदार आहेत त्यांच्याकडे जी टीम होती ती टीमची संख्या, ती माणसांची संख्या कमी असल्यामुळे वेळेमध्ये ही कामं पूर्ण झालेली नाही आहेत। हा थोडाफार ड्रॉबॅक यावेळेस निदर्शनास आलेलाच आहे आणि मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी वृक्ष पडलेले आहेत, उन्मळून पडलेले आहेत। जसं काल चेंबूरमध्ये एक दुर्घटना घडली, तसंच हिमालयमध्ये सुद्धा काल एक झाड कोसळलं, तिथे एक हे झालं। सुदैवाने आज इथे शिवप्रभाजवळचं जे मोठं झाड कोसळलं तिथे दुर्घटना, जीवितहानी कोणती झाली नाही, वित्तहानी फार अशी काही झालेली नाही आहे। मोटरसायकली काय थोड्याशाही झालेल्या आहेत आणि वॉल पण बिल्डिंगची कोसळलेली आहे। तर या सगळ्या काही गोष्टी, त्या गोष्टींची लवकरच पूर्तता करून येणाऱ्या काळामध्ये वॉर फुटिंगवर हे असे अपघात होऊ नये म्हणून यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सगळं आम्ही प्रशासनाच्या मागे लागून ते करून घेऊ याची आम्ही खात्री करतो। चेंबूरमधील दुर्दैवी घटनेनंतरही धोकादायक झाडांचा प्रश्न कायम असल्याचं साकी नाक्यातील या घटनेतून पुन्हा समोर आले। सुदैवाने यावेळी जीवितहानी टळली असली तरी स्थानिकांनी महापालिकेने धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे।